मी ज्यांना ताकद दिली ती मला सोडून दिली, ती भली ताकदवान नाहीत पण गेली सोडून. त्यांच्या मुलांच्यावर काय आरोप होते हो, कशा पद्धतीनं तुम्ही. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे. मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. त्यामुळं मतदार बंधू भगिनींनो, माझी हात जोडून विनंती आहे, मी कुठंही यशाने हुरळून जाणारा आणि पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाहीये. मला तसली सवय पण नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये आपला पुणे जिल्हा, आपलं पुणे पिंपरी चिंचवड नंबर 1 ला राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्या ह्या परिसराचा विकास झाला पाहिजे. आज आपल्या प्रभागामध्ये, आपल्या महानगरपालिकेमध्ये वाहतुकीची कोंडी होती, अनियमित पाणी पुरवठा होतो. का पाणी पुरवठा अनियमित होतो? का नाही लोकांना व्यवस्थित पाणी मिळत? कचरा प्रक्रिया केंद्राचं स्थलांतर, पवना नदीवर बंधारा, त्याच्यामध्ये मुक्ताई चौक अंडरपास, उच्च दाब विद्युत वाहिनीच्या घरांना आलेल्या नोटिसा, अनधिकृत घरं, त्याच्यामधनं मार्ग काढला पाहिजे. शेवटी आपली माणसं आहेत, जीवाभावाचे आपले सहकारी आहेत. पार्किंगच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. आता ई व्हेकल आलेले आहेत, त्याच्यावर गाड्या सगळीकडे बघायला मिळतात. आपल्याकडे कितीतरी गाड्यांचे शोरूम आहेत, तिथं लोक गाड्या घेतात. लोकांचं राहणीमान बदलतंय, केलं पाहिजे, राहणीमान बदललं पाहिजे. शिक्षणाच्या सोयी आपण केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आरोग्याच्या सोयी करता अनेक हॉस्पिटल आपण काढलेली आहेत. परंतु हे करत असताना जे काही इथले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या करता ज्यांच्या हातात कारभार आहेत ते कारभारी लोक काय करतात, ते नुसते वेगवेगळे जे काही टेंडर असतात त्याच्यात रिंग करतायत, करोडो रुपयाचा पैसा काढतायत. त्याच्यामध्ये कामं ह्यांनीच घ्यायची, बिलं ह्यांनीच काढायची. ह्यांचं जर कोणी ऐकलं नाही तर त्यांना दमदाटीची भाषा करतात. ह्यांना पैशाची मस्ती आलेली आहे, सत्तेची गुर्मी आलेली आहे. मित्रांनो, हा सर्वसामान्य समाज, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातनं यांना सगळ्यांना मताचा अधिकार दिलाय. कुणाला डोक्यावर घ्यायचं आणि कुणी चुकीचं वागलं तर त्याला डोक्यावरून बाजूला करायचं, हे तुमच्या हातात आहे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की आता जसं पूर्वी संगणकाचं युग होतं त्यावेळेस आम्ही सगळ्यांना संगणक शिकवण्याचं काम केलं. आता AIचं युग आलेलं आहे मित्रांनो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. आणि ही कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये आता आपल्याला त्या रस्त्याने गेल्याशिवाय पर्याय नाही. AIचा वापर आता सर्व जगामध्ये सुरू झालेला आहे. आपल्याला जगाची स्पर्धा करायची आहे. आपली अर्थव्यवस्था जगामध्ये पहिल्या 3 क्रमांकावर आणायची आहे. आपल्याकडे आपण ऑटो क्लस्टर केला, सायन्स पार्क केलं, इंडस्ट्री आणली, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. परंतु नवीन पिढीच्या करता आता आपल्याला AIचं प्रशिक्षण त्या ठिकाणी द्यायचं आहे. महानगरपालिकेमध्ये देखील बऱ्यापैकी आता एक वर्ग सुशिक्षित आणि कामगार हे IT ह्या क्षेत्रामध्ये पण काम करतात. माझ्या हिंजवडीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मोठ्या मोठ्या कंपनी आलेल्या आहेत. त्या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम अशाही पद्धतीचं काम आपल्या परिसरामध्ये चालतंय. आणि त्याकरता अनेक मुलं मुली इथं येऊन राहतात, त्यांचे संसार थाटतात. परंतु त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. इथं हिंजवडीला IT पार्क कोणी आणलं? आदरणीय पवार साहेबांनी आणलं. आम्ही यावेळेस तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय. आणि त्या पद्धतीनं तिथं साखर कारखाना होणार होता. साहेबांनी तो साखर कारखाना पलीकडे नेला. दूरची दृष्टी असणारं नेतृत्व असावं लागतं. आम्ही पण ज्या ज्या गोष्टी केल्या गेल्या 25 वर्षात ते माझ्या पिंपरी चिंचवडकरांना कुठेही अडचण येता कामा नये अशा पद्धतीनं गोष्टी केल्या. तिथं दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, मंडई असेल, जे काही समाजाला लागतं ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. अजून पण बरंच काही आपल्याला करायचं आहे. आमचं विजन चांगलं आहे. मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस सांगतो, तुम्ही जाऊन बघा आम्ही पिंपरी चिंचवड कसं केलं. मात्र नंतरच्या 8-9 वर्षात ह्या पिंपरी चिंचवडचं नुकसान करण्याचं काम
ह्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला त्यांना बाजूला करायचं आहे. आम्हाला केंद्राचं राजकारण, राज्याचं राजकारण इथं आणायचं नाही. ते तिथल्या तिथं, हे स्थानिक आहेत, इथले प्रश्न आपले वेगळे आहेत. ही सगळी माझी जीवाभावाचे सहकार्य, हे कुठंही मी यांना मत तुम्हाला मागतोय, तुमच्या विश्वासाला एक देखील माझी बहीण किंवा माझा भाऊ तडा जाऊन देणार नाही, हा देखील माझा शब्द आहे. ती जबाबदारी आमची, कारण साधू संतांच्या शिकवणीतनं आम्ही पुढे गेलेलो आहे. परवाच आमचा सुनील शेळके, काय समाज जमला होता. 5 दिवस नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तिथं चाललेलं आहे. रोज 25, 30, 40 हजार समाज तिथं जमतोय आणि नवीन पिढीला देखील साधू संतांचे विचार ऐकवण्याचं काम तिथं होतोय. कारण व्यसनाधीन होऊन लोकांचं भलं होत नाही. साधू